आहेत आपल्यासोबत। भोईटे सर, खरं तर आता जे मराठा आंदोलक आहेत त्यांची सुद्धा हीच भूमिका आहे की ज्या वेळेला ही परिस्थिती अत्यंत विदारक होते तेव्हा सरकार हे या सगळ्याकडे गांभीर्याने बघतं। म्हणजे ज्या वेळेला मुंबईमध्ये येण्याची हाक दिली गेली, वाशीपर्यंत त्यांना येऊ दिलं आणि त्याच्यानंतर सरकारने त्यांची भेट घेतली आणि त्यांना ती अधिसूचना दिली। आता सुद्धा तीच परिस्थिती दिसतेय। मुळात जे दिसतंय ना यामिनी, की गेले काही दिवस सगळीकडे आपण पाहिलं तर कोणत्या बातम्या दिसतात, फक्त राजकारण राजकारण राजकारण। राजकारणाचं खूप तण माजलंय आणि इतर प्रश्नांकडे दुर्लक्ष होत आहे। पुढारी न्यूज मात्र शेतकऱ्यांचे प्रश्न दाखवत आहे, आंदोलकांचे प्रश्न दाखवत आहे, शिक्षकांचे दाखवत आहे। त्यात मनोज जरांगेंच्या बाबतीतलं तुम्ही जे निरीक्षण नोंदवलं, जे स्वतः मनोज जरांगे सुद्धा बोललेत, सरकारनं वाशीपर्यंत येऊ दिले म्हणजे उपकार नाही केले। खरं तर लोणावळ्याच्या आधी मराठा आंदोलकांची माझी जी चर्चा झाली, जी माहिती मला मिळाली आहे त्यानुसार लोणावळ्याच्या आधी ग्रामीण भागातच त्यांना रोखण्याचं ठरलं होतं। मात्र मनोज जरांगेंच्या ते लक्षात आलं, मगाशी मी म्हणाल तसं की आता विनोद पोखरकर सांगत होते, योगेश केदार सांगत होते, बाळासाहेब सराटे जे ज्येष्ठ अभ्यासक आहेत आरक्षणाच्या बाबतीतले, ते सांगत होते की मनोज जरांगे पाटील जरी त्यांना कोणी 12वी पास असं हिनवलं असलं तरी सुद्धा शेतातून आलेला, मातीतून आलेला तो माणूस आहे। त्यांना जास्त ते जीवनाच्या विद्यापीठात या सर्व इंजिनियर झालेल्यांपेक्षा जास्त शिकलेले आहेत असं त्यांचे समर्थक सांगतात। ते काय उगाच नाही सांगत तसं। त्यांनी ओळखलं की हा वेगळा कावा आहे। जेव्हा ते माझ्याशी खासगीत बोलत होते तेव्हा सुद्धा ते बोलले की बाबा त्या लोणावळ्याच्या आधी आम्ही कशाला थांबायचं, आमचं ठरलं होतं की जायचं, आपल्या समाजाची शक्ती दाखवायची। वाशीपर्यंत जेव्हा लाखो लोक जमली, वाशीतल्या छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा असलेल्या त्या चौकापासून ते थेट वाशी रेल्वे स्थानकापर्यंत, आपल्या कार्यालयापर्यंत, एपीएमसी पर्यंत तो भगवा जनसागर जेव्हा पसरलेला दिसला तेव्हा सरकार जागलं आणि मंत्रालयातल्या 6व्या मजल्यावरून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे शिवाजी चौकात पोहोचले। मात्र त्यावेळी तुम्ही मगाशी एक बोललात, एक प्रश्न विचारलेला आंदोलकांना की छत्रपती शिवाजी महाराजांची शपथ मी पाळली असं त्यांनी म्हटलं होतं। आता मात्र मराठा आंदोलकांशी तुमचा आपल्या या कार्यक्रमात चर्चा सुरू असताना मी दुसऱ्या फोनवर जेव्हा बोलतोय तेव्हा त्यांच्या मनात संताप दिसतोय की छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घेऊन जी शपथ घेतली ती नेमकी कशी पाळली गेली, ती सुरक्षित। एक लक्षात घ्या, मनोज जरांगेंचा गरजवंत मराठ्यांचा जो लढा आहे तो सुरक्षित आरक्षणाच्या मागणीसाठी आहे। पुन्हा एकदा जुनं आर्थिकदृष्ट्या मागासांचं, सामाजिकदृष्ट्या मागासांचं तकलादू आरक्षण त्यांना नको आहे आणि सरकार मनात आणलं तर इंदिरा साहनी प्रकरणातील 50% आरक्षणाची मर्यादा ओलांडून सुरक्षित असं आरक्षण देऊ शकतं। हे आपण 10% सवर्ण आरक्षणाच्या बाबतीत अनुभवलेलं आहे असं सुद्धा अभ्यासक सांगतात। जर तिथं संवैधानिक मार्गाने तुम्ही 10% सर्वोच्च न्यायालयात टिकणारं आरक्षण दिलं तर तसं आरक्षण तुम्ही मराठा समाजाला ओबीसी कोट्यातून द्या अशी आंदोलकांची मागणी सध्या दिसते आहे। योगेश केदार मगाशी तेच सांगताना दिसत होते।